आताची सर्वात मोठी बातमी समोर येते परभणीमधून। परभणी बंदच्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलंय। संविधान प्रतची विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणीतील जुन्या जिल्हा परिषदेसमोर दगडफेक करण्यात आल्याचं आपण पाहतोय आणि त्यानंतर गावाकडून दुकानं गाड्यांवर दगडफेक करून जाळपोळ देखील करण्यात आली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो परभणी बंद दरम्यान जमाव चांगलाच आक्रमक झालाय आणि यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने देखील आले। माध्यमातून परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमलेला आहे। दगडफेक केली जाते, जाळपोळ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। आपण पाहिलं काल परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली होती। एका माते फिरू नये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विषय असा होता की एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे। आता इथं काय संबंध आहे बटेंगेचा आणि कटेंगेचा? परंतु भारतीय जनता पार्टीनं हे काल आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर तो माते फिरू त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी विटंबना करतो। हा मनामध्ये एखाद्या वेळेस असंतोष युवकांचा असू शकतो। त्यांच्या मनामध्ये असा संशय आहे की ह्या शक्तीच्या मागे आणखी कोणीतरी एखादी व्यक्ती असावी किंवा ह्याच्या मागे कोणीतरी मोठी शक्ती असावी, असा युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं हा विषय खूप गांभीर्यानं हाताळायला पाहिजे। परंतु पर्याय जिल्ह्यामधलं पोलीस प्रशासन SP काहीतरी ट्रेनिंगला गेलेले आहेत, ॲडिशनल SP तो कारभार करतायत, काही बदल्या होऊन सुद्धा आणखीन अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन सोडलेले नाही। ही कमजोर बाजू पोलीस प्रशासनाची आहे। या ठिकाणी पोलिसांना मी या ठिकाणी दोष देऊ इच्छितो की ह्यांनी हा प्रकरण हाताळताना कुठेतरी निष्काळजीपणा केला आहे। मी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही फोन केला, त्यांच्या PAनी त्या ठिकाणी कोणीतरी फोन उचलला आणि तुम्ही ह्या नंबरवर बोला म्हणला आणि तो नंबरही मला पाठवला नाही आणि मी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पाठवू शकलो नाही। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना या निमित्तानं मी विनंती करेन की साहेब हा विषय खूप गंभीर